ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागांमध्ये अर्जुन आपलं स्टेटमेंट जज साहेबांना देत म्हणतो की प्रिया आणि साक्षी या दोघींच्या स्टेटमेंटमध्ये एवढी मोठी तफावत आहे आणि याचे एकच कारण म्हणजे मी लॉर्ड. कारण हे आहे की विलासचा खून हा साक्षी शिखरे यांनी केलाच नाहीये, मी लॉर्ड. तर विलासचा खून केलाय प्रिया मधुकर उर्स तन्वी सुभेदार यांनी. असं अर्जुन जेव्हा कोर्टामध्ये आपलं स्टेटमेंट देतो तेव्हा मात्र सर्वांना प्रचंड असा धक्का बसतो. तर प्रियाला आता अक्षरशः घामच फुटतो, कारण मी तर खून केला नाहीये हे तिला चांगल्या प्रकारे माहीत असतं. तर आता घरातील सगळेजण आश्चर्याने एकमेकांकडे पाहतात आणि अगदी शांत बसलेले असतात. सायली आणि कुसुम एकमेकींबरोबर काहीतरी बोलत असतात, तर बाकी सर्वांना आश्चर्य वाटतं की अर्जुनने आता हे स्टेटमेंट का केलं असेल. परंतु आता महिप्त आणि अगदी साक्षीच्या मनासारखं झालेलं असतं. ते दोघेही खूप म्हणजे खूप खुश असतात. त्याचबरोबर दामिनी सुद्धा गालात हसते, कारण तिला असं वाटतं की मी जे काही बोलले होते, मी जो काही प्लान केला होता त्याचप्रमाणे सगळं घडतंय. मग आता इकडे प्रिया अक्षरशः थरथर कापत असते. ती म्हणते, अर्जुन अर्जुन तू अरे मी खून केलेला नाहीये, तू डोक्यावर पडलास का अर्जुन. असं जरा हळू आवाजात ती त्याच्याबरोबर घरच्यासारखं बोलू लागते आणि मग त्यानंतर म्हणते की अरे काय बोलतोस, तू बोल ना पटकन, तुझं डोकं फिरलंय का डोकं. पण नाही, मी अजिबातच खून केलेला नाहीये, असं प्रिया आता पुन्हा पुन्हा म्हणते. इकडे कल्पना प्रतापचं देखील टेन्शन वाढलेलं असतं. तेव्हा कल्पना म्हणते, अहो आता अर्जुन बघा ना काहीतरीच विचित्रसारखा बोलतोय. अहो खून तन्वीने कसा केला असेल. तेव्हा प्रतापसुद्धा हळूच म्हणतो की अगं मला सुद्धा ऐकून ना जरा धक्काच बसलाय. पण कल्पना अगं आपल्याला यातलं काही माहीत आहे का. नाही ना. त्यामुळे आपलं एकच काम आहे, आता अर्जुन जे काही सांगतो ना ते ऐकायचं. तेव्हा ऑर्डर ऑर्डर असं म्हणून जज साहेब सर्वांना आता शांत करण्याचा प्रयत्न करतात. कारण कोर्टामध्ये आता गोंधळच असतो. त्यानंतर रविराज उठतो आणि ऑब्जेक्शन घेत म्हणतो, इतके बिनबुडाचे आणि बेचूट आरोप मी या अगोदर कोर्टामध्ये तर कधी ऐकलेच नव्हते. असं म्हणून आपल्या लाडक्या लेकीची बाजू तो घेतो आणि एका आरोपीवरचे आरोप सिद्ध करता येत नाहीये म्हणून आई विटनेसलाच आरोपी केलं जातंय. हा काय पोरखेळ चालवलाय का कोर्टामध्ये. तर प्रिया मात्र आता खूप रडत असते आणि रविराजकडे पाहते. तिला असं वाटत असतं की आता रविराजने मला वाचवावं. इकडे महिप्त हळूच आता साक्षीच्या कानात म्हणतो, तो पोरखेळ असू दे नाहीतर काहीही असू दे, या अर्जुन सुभेदारने त्या प्रियाला लटकवलं ना म्हणजे तू सुटशील बाकी काय. तेव्हा साक्षी मात्र गालातच हसते. पण साक्षीला जरा वेगळाच संशय आलेला असतो म्हणून ती सुद्धा अगदी हळू आवाजातच सांगते, अण्णा मला ना जरा वेगळीच भीती वाटते, कारण हे सगळं ना जरा वेगळ्याच दिशेने चाललंय. अहो काहीतरी वेगळंच कारण आहे. का करत असेल अर्जुन असो, सांगा मग आता अर्जुनची वेळ उत्तर देण्याची असते. तेव्हा तो रविराजला स्पष्टपणे भर कोर्टात आणि घरच्या समोर सुद्धा सांगतो की ॲडव्होकेट किल्लेदार, मी पुराव्याशिवाय कधीही काहीही बोलत नाही, हे तुम्हाला तर चांगल्या प्रकारे माहीत आहे. असं म्हणून तो जज साहेबांना सांगतो, खुनाच्या रात्रीबद्दल आजपर्यंत कोर्टामध्ये जे काही बोललं गेलं आहे ते सगळं काही खोट म्हणजे खोटंच होतं आणि खुनाच्या रात्री नक्की काय घडलं हे सादर करण्यासाठी मला कोर्टाची परमिशन हवी आहे आणि जे काही मला सांगायचे आहे ते बहुतेक शब्दांनी सांगता येणार नाहीये. सो मी त्याच्यासाठी मी आणि माझे असिस्टंट मिस्टर चैतन्य गडकरी तुम्हाला सगळं काही ॲक्ट करून दाखवणार आहे. त्यामुळे तुमची परमिशन हवी आहे. असं अर्जुन आता परमिशन मागतो म्हणतो. आता रविराजचाही नाईलाज होतो. आता तो म्हणतो, अर्जुनच्या डोक्यात हे काय आहे भलतंसलतं. सर्वांनाही तोच प्रश्न पडलेला असतो, अगदी घरच्यांना सुद्धा. तेव्हा परमिशन
आता जज साहेब लगेचच देऊन टाकतात. त्यानंतर चैतन्य पुढे येतो. अर्जुन म्हणतो, मी लॉर्ड, मी तसा वाटत नसलो. तरीही मी साक्षी शिखरे आणि माझा असिस्टंट चैतन्य हा प्रिया मधुकर. तेव्हा अर्जुन म्हणतो की साक्षी प्रियाच्या मागोमाग आतमध्ये आली. त्यानंतर तेव्हा चैतन्य आता प्रियाची ॲक्टिंग करून दाखवतो. साक्षी, अगं, तू इथे आश्रमामध्ये काय करतीय? तेव्हा अर्जुन म्हणजेच ती साक्षी, ती म्हणते, काय करतीये म्हणजे मी तुला फीचे पैसे दिले होते. तू तुझ्याकडेच ठेवणार आहेस का? मला पुन्हा रिटर्न कधी करणार आहे? मला आत्ताच्या आत्ता व्याजासकट ते पैसे परत कर म्हणजे कर. तेव्हा प्रिया म्हणजे चैतन्य म्हणतो, मी कुठून आणू? अगं, आता माझ्याकडे सुद्धा पैसे नाहीयेत तुला देण्यासाठी. आश्रमामध्ये कोणी असतं तर मी मागितले असते, पण आता कोणीच नाहीये इथे. मी कुठून देऊ बरं तुझे पैसे? असं जेव्हा प्रिया म्हणते तेव्हा साक्षी म्हणजेच अर्जुन म्हणतो, तसंही आश्रमात आता कोणीच नाहीये, कारण मीच त्यांना बाहेर पाठवले ना, आणि सिनेमाची तिकीटसुद्धा मीच काढली आहे. तेव्हा प्रिया म्हणते, हो का? एवढं वाटत होतं तर मग नव्हती काढायचीच ना तू सिनेमाची तिकीट. तेव्हा आता असं प्रिया म्हणत असते, पण चैतन्य तिच्या तोंडून बोलत असतो. अर्जुन म्हणतो, नाही नाही चैतन्य, अरे प्रियाला ती तिकीट फुकट मिळाली होती आणि फुकट मिळालेल्या गोष्टीला प्रिया कधीच असं म्हणणार नाही. द्यायची नको होती ना. आता अशी साक्षी आणि प्रियाची ॲक्टिंग जबरदस्त हे दोघेही करत असतात. ते पाहून सायली मात्र गालातच हसते. तर प्रियाला अगदी कसं तरी होत असतं, कारण आता सर्व प्रकरण आपल्यावर शेकतंय हे तिला चांगल्याच प्रकारे माहीत असतं. तेव्हा दामिनी आता ऑब्जेक्शन घेते. एक्झॅक्टली हे नक्की काय चाललंय? अहो, हे कोर्ट आहे, कोर्ट. नाटकाचं थिएटर नाहीये इथे. आणि या दोन मोठ्या वकिलांचा हा अभिनय आम्ही का बघायचा आहे? असं थेट प्रश्न ती जज साहेबांना करते. तेव्हा ऑब्जेक्शन सस्टेंड असं जज साहेब म्हणतात. तेव्हा दामिनी, क्यू ओ सुभेदार, ऐकलं का? असं म्हणून खाली बसते. अर्जुनने आता कोर्टामध्ये सगळ्यांच्याच एंटरटेनमेंट केलेलं असतं. त्यानंतर जज साहेब म्हणतात, ऐका ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, प्लीज मुद्द्यावर या. मग चैतन्य आपल्या जागेवर जाऊन बसतो. तेव्हा अर्जुन सांगतो, माझा मुद्दा तोच आहे. मी लॉर्ड जे ॲडव्होकेट किल्लेदार आणि देशमुख हे दोघेही दाखवून देत आहे की त्यांना हे जे मी केलं ना ते पोरकट आणि हास्यास्पद वाटतंय. पण मी लॉर्ड, मला एक गोष्ट कळत नाहीये. साक्षी शिखरेने प्रियाला पैसे दिले होते, पण प्रियानेच ते पैसे साक्षीला दिले नाही, म्हणून साक्षी खूप रागवली. तरीसुद्धा साक्षीने प्रियासाठी आणि सगळ्या लोकांसाठी तिकीट बुकी केले. असं का केलं असेल सांगा बरं? आणि प्रिया थिएटरमध्ये असताना साक्षी ही दिलेले पैसे मागण्यासाठी आश्रमामध्ये गेली होती. आणि पाहाना मी लॉर्ड, त्याच वेळेला योगायोगाने अगदी प्रियाच्या पोटातही दुखतं आणि ती पुन्हा कुठे जाते तर आश्रमामध्येच. पण इथे ना एक पॉइंट मिसिंग आहे, कारण प्रियाच्या स्टेटमेंटमध्ये प्रिया म्हणाली आहे की प्रिया आणि विलास हे दोघेही एकत्रच आश्रमामध्ये आले होते. परंतु तुम्ही पाहाना साक्षीच्या या स्टेटमेंटमध्ये साधा विलासचा उल्लेखसुद्धा नाहीये. मग आता सगळेजण या गोष्टीवर विचार करू लागतात, अगदी जज साहेबसुद्धा, कारण अर्जुनचं म्हणणं पटण्यासारखं असतं. त्यानंतर अर्जुन म्हणतो, ॲडव्होकेट देशमुख, हे पहा, या कोर्टामध्ये नाटक नक्कीच सुरू आहे. पण ते नाटक मी आणि चैतन्य करत नाही आहोत. हे नाटक ना प्रिया मधुकर आणि साक्षी शिखरे या दोघीही करत आहेत. एवढं लक्षात ठेवा. त्या रात्री जे काही घडलं होतं अगदी सुरुवातीपासून ते सर्व प्लॅनिंग या दोघींनी मिळूनच केलं होतं. तेव्हा प्रिया आणि साक्षी या दोघीही खूप घाबरतात. तर रविराजकडे बोलण्यासारखा आता काहीही नसतं. कोर्टामध्ये पुन्हा एकदा कुजबूज सुरू होते की खरंच साक्षीने आणि प्रियाने हे केलं असेल. सगळेजण आता मोठ्या मोठ्याने आपापसात जेव्हा बोलू लागतात तेव्हा मात्र दामिनीचं डोकं जातं फिरतं.
तर आता घरातील सगळेजण नुसते एकमेकांकडे पाहत असतात. कोणी तर कुणाबरोबर काही बोलत सुद्धा नसतं. तेव्हा जज साहेब आता थोडा यांचा ड्रामा झाल्यानंतर ऑर्डर ऑर्डर असं म्हणतात आणि सगळ्यांना शांत करतात. त्यानंतर जज साहेब ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार प्लीज कंटिन्यू असं म्हणतात आणि कामकाजाला सुरुवात करायला सांगतात. पुन्हा एकदा अर्जुन प्रियाजवळ जाऊन उभा राहतो, तर वैतागलेली आणि घाबरलेली प्रिया म्हणते, मी खून केलेला नाहीये. खुनाचा खोटा आळ मी उगीच स्वतःवर घेणार सुद्धा नाहीये. आणि असं विलासच्या खून करून मला तरी काय मिळणार होतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, पैसा मिळणार होता. आणि कसं आहे ना, तुम्ही तर अगदी पूर्वीपासूनच पैशांच्या लोभी आहात. अहो, मी बरेच किस्से ऐकले आहेत तुमचे. कारण आश्रमामध्ये असताना तुम्ही बऱ्याच वेळा चोरीसुद्धा केली आहे ना. अहो, अक्षरशः तुम्ही देवासमोरून पैसे उचलले, तर कधी काकू किंवा कुसुम ताईच्या बॅगेमधून सुद्धा पैसे चोरले आहेत. तेव्हा आता अस्मिता मात्र सायलीकडे पाहते आणि एकदम गप्प बसते. इकडे आता नागराज म्हणतो, ए दादा, अरे अर्जुनला थांबवू जरा. अरे, हा खुनाचा आळ तर तिच्यावर केलेला खोटाच आहे, पण या चोरीचा आळसुद्धा तो घेतोय आपल्या प्रियावर. तेव्हा रविराजला माहीत असतं कुठे काय कसं बोलायचं. त्यामुळे नागराजला तो म्हणतो, हे बघ, आश्रमातले कुसुम आणि त्याचबरोबर मधुभाऊ इथेच आहे. त्यामुळे त्यांना खरं काय खोट माहीत आहे. आपण मध्ये बोललो तर अर्जुन त्यांना सुद्धा साक्ष द्यायला लावेल. मग आपण काय करायचं. त्यामुळे शांत राहिलेलं बरं. त्यानंतर अर्जुन प्रियाला म्हणतो, तुमच्या लोभी स्वभावाचं उत्तम उदाहरण सांगू तुम्हाला. जेव्हा आश्रम विकत घेण्यासाठी महिप्त शिखरे आणि साक्षी शिखरे हे तिथे आले होते, तेव्हा सगळ्यांनी अक्षरशः नकार दिला होता. फक्त तुम्ही आणि तुम्हीच मधुभाऊंना म्हणाला होतात की आपण आश्रम विकूयात आणि तुम्हीच फक्त आश्रम विकण्याची तयारी दाखवली. तेव्हा सगळेजण धक्क्याने प्रियाकडे पाहतात. मग अर्जुन विचारतो, बरोबर बोलतोय ना मी. तेव्हा प्रियाला तो भूतकाळ आठवतो की कशाप्रकारे ॲडव्हान्स म्हणून अगदी 10 लाख रुपयांची पेटी जेव्हा साक्षी महिपने दिली होती, तेव्हा मी मधुभाऊंना कशाप्रकारे कन्व्हिन्स करत होते. परंतु मधुभाऊंनी अजिबातच माझं ऐकलं नव्हतं. तेव्हा इकडे साक्षी हे सगळं ऐकून मात्र गालातच हसते, तर दामिनीसुद्धा. कल्पना मात्र डोक्यालाच हात लावते. तेव्हा अर्जुन विचारतो, मधुकर पाटील, तुम्हाला काही बोलायचंय का या विषयावर. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हो, मला काहीतरी बोलायचंय. जज साहेब आता विटनेस बॉक्समध्ये यायला सांगतात. मग आता काही वेळातच मधुभाऊ लगेच विटनेस बॉक्समध्ये येतात आणि म्हणतात, हो, हे खरं आहे. कारण महिप्त येऊन गेल्यानंतर प्रिया ही माझ्याकडे आली होती आणि तिने मला ना सल्लासुद्धा दिला होता की आपल्याला आता हा आश्रम विकावा लागणार. पण खरं तर आम्हाला कुणालाच ते काही पटत नव्हतं. कारण तो आमच्यासाठी फक्त आश्रम नव्हता, बिल्डिंग नव्हती किंवा एखादा छोटासा जमिनीचा तुकडासुद्धा नव्हता. ते ना आमच्यासाठी एक आमचं घर होतं, घर. आणि आम्ही सगळेच भावनिकदृष्ट्या त्यामध्ये अगदी गुंतलेलो होतो. परंतु प्रियाच्या मते ती फक्त आणि फक्त सोन्याची खाण होती, असं मधुभाऊ प्रिया विरुद्ध स्टेटमेंट देतात. आणि मग प्रिया आता हे सगळं ऐकून रडकुंडीला येते. तिला आता सगळं बोलणं आठवतं की कशा प्रकारे मी तेव्हा घरातील सगळ्यांना म्हणजे आश्रमातील सगळ्यांनाच कन्व्हिन्स करत होती की करोडो रुपयांची रक्कम येईल आणि ती रक्कम आल्यानंतर आपण टॅक्स वगैरे भरूयात आणि बाकीचे उरलेले पैसे सगळ्यांमध्ये अगदी समान वाटून घेऊ. म्हणजे आपल्या मनासारखं हो ते करायला आपण मोकळेच. आता प्रिया ही डोक्याला हात लावते आणि खूप रडत असते. कारण तिचे एक एक खोटं उघड पडत असतं, तर घरातील सगळेजण आता तिच्याकडे पाहतच राहतात. मग आता त्यानंतर मधुभाऊ सांगू लागतात, आपण जर हा विषय आश्रम विकला तर आपल्याला करोडो रुपये मिळतील आणि आपण सगळेजण मालामाल होऊ, असं प्रिया आम्हाला म्हणायची. तेव्हा अर्जुन बरोबर
मधुभाऊंचा तो शब्द हेरतो आणि म्हणतो, मालामाल मी लॉर्ड मालामाल. म्हणजे मिस प्रिया मधुकर यांना लहानपणापासूनच पैसा स्वतःसाठी वापरून मालामाल व्हायचं होतं आणि म्हणूनच मिस साक्षी शिखरे यांच्याकडून प्रिया मधुकर यांनी पैसे घेण्यासाठी सुरुवात केली. पण मी लॉर्ड हे पैसे कुणाच्याही ही साठी नव्हतेच. हे पैसे मिस साक्षी शिखरे यांना आश्रमाची जमीन मिळावी म्हणून प्रिया मधुकर यांची धडपड सुरू होती. तर इकडे साक्षी आणि महिप्त मात्र एकमेकांकडे पाहून गालात हसतात. दामिनी पण गालात हसते आणि तिचा खूप मोठा भ्रम होतो, गैरसमज होतो आणि ती मनातच म्हणते, अरे बापरे, मी जे करायचं ठरवलं होतं ते तर अर्जुनच करतोय. आता खुनाचा सगळा काही दोष जो आहे तो प्रियावर वळवतोय, म्हणजे आपोआपच आता साक्षी सुटेल या भ्रमामध्ये दामिनी असते आणि पुन्हा एकदा हसते, एकदम रिलॅक्स राहते. इकडे पूर्णा आजींना जरा टेन्शन चालेलं असतं. त्या म्हणतात, कल्पना, प्रिया घरामध्ये कशीही वागत असेल, तू तिच्यावर असे खुनाचे आणि चोरीचे आरोप केलेले मला नाही सहन होत. तेव्हा का असं करतोय तो कळतच नाही, असं अर्जुनबद्दल पूर्णा आजी म्हणतात. तेव्हा कल्पना म्हणते, हो बघा ना आई तुम्हीच. मलाही कळत नाहीये नक्की काय चाललंय अर्जुनचं. मग त्यानंतर अर्जुन म्हणतो, मी लॉर्ड आणि अशा लोभी प्रियाला विलासने मधुकर मधुभाऊंना तिजोरीत ठेवण्यासाठीची मोठी रक्कम सुद्धा दिली होती. मग हिच्या तोंडाला पाणी सुटलं. आधी साक्षी ही प्रियाकडे पैसे मागत होती आणि हिला पैसे देणं कसं शक्य नव्हतं आणि मधुभाऊ सुद्धा आश्रम विकत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये खूप पैसे मिळवण्याची संधी ही तिच्या समोर होती आणि त्यामध्ये हेच कारण ठरलं की तिने विलासचा खूनच केला. हे ऐकल्यानंतर आता सर्वांनाच जबरदस्त असा धक्का बसतो. तर महिप्त आणि साक्षी मात्र हसत असतात. सगळं काही अगदी त्यांच्या मनासारखं होत असतं, परंतु त्यांना माहीतच नसतं की हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा अगदी तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. दामिनी सुद्धा भलतीच खुश असते. प्रिया म्हणते की नाही नाही, हे सगळं चुकतंय. माझ्यावर उगाच खोटे आरोप केले जात आहे. रविराज म्हणतो, अर्जुन सुभेदार अहो, यासाठी ना पुरावे लागतात. तुमच्याकडे पुरावे तरी कुठे आहे, दाखवा बरं. अरे तू सांगतोस ना ती फक्त आणि फक्त एक स्टोरी आहे. अरे कुणीही आलं कोर्टात आणि काहीही सांगितलं तर कोर्ट लगेच खरं मानत नाही. हे बघ, माझ्या मुलीवर केलेल्या प्रत्येक आरोपाचे पुरावे हवेत मला. याची बाजू घेऊन आता रविराज आपल्या लेकीसाठी तळमळत असतो आणि मग नंतर म्हणतो, जर मला प्रत्येक पुरावा तू दिला नाही तर मी अब्रू नुकसानीचा दावा तुझ्यावर करू शकतो. आता घरातील सगळेजण एकदम शांत असतात, कारण इथे गुरु शिष्याचेच कोर्टामध्ये अगदी एकमेकांविरोधात लढाई सुरू असते. अर्जुन अगदी शांत असतो. तो म्हणतो, मी सगळे पुरावे तुम्हाला देणार आहे, पण जरा धीर धरा. तर आता या दोघांमधील जुगलबंदी पाहून इकडे जज साहेब म्हणतात की ऑर्डर ऑर्डर. मग आता हे दोघेही शांत राहतात. त्यानंतर आता ते म्हणतात की आता इथे 15 मिनिटांची पुन्हा एकदा विश्रांती घेण्यात येईल. आणि मग त्यानंतर अर्जुन सुभेदारकडे नक्की कोणकोणते पुरावे आहे हे कोर्ट तपासून पाहिले. तेव्हा सगळेजण आता प्रियाकडे पाहतच राहतात. तर आता मित्रांनो, पुढील भागांमध्ये अर्जुन पुन्हा एकदा प्रियावर प्रेशर टाकतो आणि म्हणतो, तुझ्या हातात ते पिस्तूल होतं आणि तुला पैसे हवे होते म्हणून तूच मारलं त्या विलासला आणि विलासवर तूच गोळी झाडली आहेस. प्रिया आता प्रेशरमध्ये येऊन मोठ्यानेच म्हणते, नाही नाही नाही, विलासला गोळी मारली ती साक्षी शिखरेने, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले. मग आता अर्जुनने हे सिद्ध करून दाखवलेलं असतं की साक्षी यामध्ये दोषी आहे. अर्जुन आता लगेचच कोर्टाला विनंती करतो, साक्षी आणि प्रियाला अशी शिक्षा व्हायला हवी की पुन्हा एकदा कुणीही अशी चूक करायला धजावणार नाही. मग त्यानंतर जज साहेब निर्णय देऊ लागतात. व्हिडिओ आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.